नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 78. दत्तवाडाचा स्वामी प्रबुद्धानंद भारती स्थापित रम्या परिक्रमावासी निवास आश्रम. त्या दिवशी मी पहाटे लवकर उठून अंधिका आटोपून सिद्धेश्वरासमोर बसून शंकराची स्तवने म्हटली. परिक्रमावासी दाम्पत्यासोबत महादेवाची आरती केली. माझी पूजा अर्चा आटोपून घेतली. गावातील एक मनुष्य आम्हा तिघांना चहा पिण्याचे आमंत्रण देण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत त्याच्या घरी चहा पिण्यासाठी तिघही गेलो. याने सुंदर असा चहा पाजला आणि शेतातल्या भरपूर शेंगा सोबत खायला दिल्या. गावातील राम मंदिराचे दर्शन घेतले. तिथून निघालो आणि थेट मैयाचा किनारा गाठला. थोडेसे अंतर चाललो आणि एका कोळ्यापाशी येऊन थांबलो. धरणातील पाणी कमी जास्त होत असल्यामुळे येणारी भरती ओहोटी याचा अभ्यास करून याने अशा पद्धतीने जाळे लावले होते की रात्रभर भरपूर मासे त्याच्या जाळ्यामध्ये सापडले होते. दोघे नवरा बायको मासे गोळा करण्याचे काम करत होते. त्यांचे ते कर्म थोडा वेळ पाहत राहिलो. तडपडणारे मासे इकडे तिकडे उड्या मारत होते. क्षणभर वाटले या माशांना उचलून परत पाण्यात सोडावे, परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही. नर्मदेच्या काठावर जे काही सुरू आहे त्या ढवळाढवळ करण्याचे काम परिक्रमावासीने जाणीवपूर्वक टाळायचे असते. हे सर्व मी पाहत असताना एक छोटासा मासा माझ्या पायावर येऊन पडला. मी त्याला उचलले आणि माझ्या मनातला भाव कोळ्याने ओळखला. मला म्हणाला, फेक दो बाबाजी मैया में. मी आनंदाने माशाला नर्मदा मातेमध्ये फेकले. थोडेफार त्याच्या या व्यवसायाचे गणित समजून घेतले आणि पुढे निघालो. साधारण 1 किलोमीटर चाललो असेल. इतक्या डावीकडे काहीतरी आहे असे मला जाणवले, म्हणून खडकाळ किनारा सोडून पुढे वर चढलो. समोर एक आश्रम दिसत होता. नर्मदा मातेकडे तोंड करून बांधलेल्या सुंदर अशा ध्यानकुटी होत्या. आश्रमाला कुंपण होते आणि दार होते, परंतु दाराचे कुलूप उघडे आहे असे मला दिसले, म्हणून मी ते उघडून आतमध्ये गेलो. राधा नावाची एक माताराम बागेमध्ये झाडलोट करत होती. तिला बहुतेक माझे मागून येणे अपेक्षित नसावे. ती जोरात मला म्हणाली, कोण चाहिए बाबाजी. मी तिला विचारले की या आश्रमाचे व्यवस्थापक कोण आहेत. तिने सांगितले की चेन्नईवाले स्वामीजी आहेत. आता तमिळ बोलायला मिळणार या आनंदामध्ये मी असतानाच आतून पांढरे शुभ्र घातलेला एक मनुष्य तिथे आला. वणकम अय्या, मी म्हणालो. वणकम वणकम, यार रिंग यांनी वेणम. अर्थात कोण तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला, असं त्या व्यक्तीने मला विचारलं. हे ते आश्रमाचे व्यवस्थापक होते. मी म्हणालो, नानोरू परिक्रमावासी स्वामीजी एंगेर का रे. स्वामी ये पार्कलाम. अर्थात मी एक परिक्रमावासी आहे. स्वामीजी कुठे आहेत, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. व्यवस्थापक राधाशी नेमाडी भाषेमध्ये बोलू लागले. त्यांनी तिला विचारले की हा माणूस आतमध्ये कसा काय आला. राधा म्हणाली, मी पण तोच विचार करते आहे. दार बंद असताना हा कसं काय आतमध्ये आला. ती नेमाडी भाषेमध्ये सांगत होती की मी तर या बाबाला बघून घाबरलेच. अर्थात त्यात तिचा काही दोष नव्हता. गेले 2 दिवस प्रचंड चिखलातून चालल्यामुळे माझे मळलेले कपडे मी धुतलेच नव्हते. त्यामुळे माझा वेश एखाद्या भिकारापेक्षा कमी नव्हता. माझ्या लक्षात आले की आता आपल्याला आल्या पावली त्याच दरवाजाने बाहेर काढले जाणार, म्हणून मी माझे शेवटचे अस्त्र काढले, आंगलास्त्र, आणि म्हणालो, सर, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय वॉज नॉट सपोज टू एंटर फ्रॉम द बॅक गेट, बट आय सॉ द गेट ओपन, सो आय केम इन साईड. अर्थात क्षमा करा, मी मागच्या दाराने आतमध्ये यायला नको पाहिजे होतं, परंतु दार उघडं दिसलं म्हणून मी आलो. नो नो नो, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. आय एम जस्ट थिंकिंग हू ओपन द लॉक इफ राधा डिडंट, बिकॉज आय हॅड मायसेल्फ लॉक्ड इट. एनिवे, वेलकम टू द आश्रम. व्यवस्थापक म्हणाले, छे तसं काही नाही, फक्त दरवाजाचं कुलूप राधाने नाही उघडलं तर मग कुणी उघडलं हा विचार मी करतोय, कारण मी स्वतः कुलूप लावलं होतं. माझे हे वाले अस्त्र बरोबर बसले असं मला वाटले, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत या कुलपाचा उलगडा काही झाला नाही. इतक्यात तिथे मल्ली नावाचा एक मनुष्य आला आणि कानडीमध्ये व्यवस्थापकांशी बोलू लागला. त्याने कानडीमध्ये त्यांना सांगितले की सर्व गाड्या धुवून झाल्या आहेत. व्यवस्थापक देखील अस्खलित कानडी भाषेमध्ये त्यांना सांगू लागले की आता एक काम कर, या बाबाजींना त्यांची खोली दाखव, त्यांचे सामान न्यायला मदत कर. त्यांना कानडीमध्ये बोलताना ऐकून मी कानडीमध्ये विचारले, न्यू कन्नडी गा रे. इला नानू मराठा. कुठलं गाव. पुणे. अरे वा, मी पण पुण्याचाच आहे असे मी म्हणालो मात्र, आणि दोघेही हसायला लागलो, कारण इतका वेळ आम्ही दोघांनी देखील एकमेकांना आपल्या मातृभाषेचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. हा आश्रम स्वामी प्रबुद्धानंद भारती नामक एका जन्माने तमिळ असलेल्या ग्लोबल संन्यासी महाराजांचा होता. ग्लोबल म्हणायचं कारण असं की स्वामीजी कधीच स्वतःला एखाद्या प्रांताशी, भाषेशी, एखाद्या विचारधारेशी, एका पक्षाशी, एका राष्ट्राशी, एका पंथाशी, नवे एका धर्माशी देखील बांधून ठेवत नसत. आणि हे व्यवस्थापक महोदय होते श्री सुहास सुरडी. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करणारे सुहासजी स्वामीजींचे निस्सीम शिष्य होते. यांना भारतीय आणि विदेशी अशा अनेक भाषा येत होत्या. नुसत्या येतच नव्हत्या, तर अतिशय उत्तम येत होत्या. माझा भाषिक अभिमान गाळून पाडण्यासाठीच नर्मदा मातेने यांची माझी भेट घडवली असा माझा ठाम विश्वास होता. मला येणारी प्रत्येक भाषा तर यांना येतच होती, परंतु त्याशिवाय देखील अनेक भाषा त्यांना अतिशय सुलभतेने बोलता येत होत्या. हे ज्या भाषेत बोलायचे त्या भाषेचा लहेजा उचलून घ्यायचे, त्यामुळे समोरच्या माणसाला त्यांची मातृभाषा ओळखते आणि खरंच खूप कठीण होते.
मी सुहासजी म्हटल्यावर त्यांनी मला सांगितले की मला फक्त सुहास म्हण. सुहास यांनी मला सांगितले की वरती आसन लावून स्वच्छ आंघोळ करून स्वामीजींच्या दर्शनाला मी खाली यावे. परंतु मला क्षणभर स्वामीजींचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचे होते. हे आंघोळ नावाचे नवीन प्रकरण कुठून आले असा विचार मी करू लागलो. कदाचित माझे मळलेले रूप पाहून यांनी मला हे सांगितले असावे असा विचार मी केला. ठीक आहे, जिथे जो नियम आहे तिथे तो पाळलाच पाहिजे असा विचार करून आता सामान घेऊन मी वरच्या मजल्यावर असलेल्या परिक्रमावासी निवासस्थानाकडे कूच करणार तितक्यात स्वामीजींचा धीर गंभीर आवाज घुमला. ह्यार पा. कोण आहे रे? स्वामीजींनी विचारल्याबरोबर सुहासने तमिळमध्ये उत्तर दिले की स्वामीजी, एक परिक्रमावासी आलेला आहे, तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. पाठव त्याला, स्वामीजींनी तमिळमध्येच सांगितलं. आणि मी आनंदाने धावतच आश्रमाच्या आतमध्ये असलेल्या आपल्या कुटीबाहेर बसलेल्या वर्तमानपत्र वाचत आरामात खुर्चीमध्ये बसलेल्या स्वामीजींकडे गेलो. धिप्पाड दहेष्टी असलेले ते तेजस्वी स्वामीजी खुर्चीमध्ये बसून पेपर वाचत होते. मी गेल्या गेल्या स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला. ओम नमो नारायणाय. आणि त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहिलो. त्यांनी मला पायापासून डोक्यापर्यंत निहाळले आणि म्हणाले, वाय युअर क्लोथ्स सो डर्टी यंग मॅन. अर्थात तुझे कपडे इतके मळलेले काय आहेत? दे आर नॉट डर्टी स्वामीजी, दे आर फुल ऑफ होली मड फ्रॉम नर्मदा बेसिन. मी म्हणालो की ते कपडे मळलेले नाहीत, नर्मदा खंडातले पवित्र धुळीने माखलेले आहेत. माझं हे उत्तर स्वामीजींना फार आवडलं आणि त्यांनी जोरात टाळी वाजवली. दॅट्स द आन्सर. हरी. त्यांनी हरी नावाच्या शिष्याला हाक मारल्याबरोबर आतून एक तेजस्वी तरुण मुलगा बाहेर पळत आला. प्लीज गेट द फाईन क्लोथ फॉर यंग मॅन फ्रॉम माय कबट. माझ्या कपाटातून याच्यासाठी तलम असं वस्त्र घेऊन ये. हरी धावतच आतून सुंदर असे फिकट पिवळ्या रंगाचे दक्षिण भारतीय करोतकाठी धोतर आणि उपरणं घेऊन आला. याचे कापड खूप चांगल्या दर्जाचे होते. स्वामींनी माझ्या हातात ती वस्त्रे दिली आणि सांगितले की स्वच्छ आंघोळ करून ही वस्त्र घालून मला पुन्हा भेटायला ये. वस्त्र हातामध्ये पडल्याबरोबर मी ओळखलं की हे रामराज मिलचं कापड आहे. रामराज हलवा, मी म्हणालो. आणि स्वामीजी आश्चर्यचकित झाले. हाऊ डू यू नो दॅट दिस इज रामराज क्लॉथ. तुला कसं काय कळलं की हे रामराज मिलचं कापड आहे? मी तमिळमध्ये उत्तर दिले. इतके तलम कापड फक्त रामराजच बनवून जाणे. स्वामीजी हसायला लागले. त्यांनी शेवटपर्यंत मला ते तमिळ आहेत असे जाणवू दिले नाही, परंतु मी अधूनमधून तमिळमध्ये बोलून त्यांना मनोमन खुश करून टाकायचो. या पहिल्याच भेटीमध्ये हे स्वामीजी मला आवडले. का आवडले, कसे आवडले हे प्रश्न निरर्थक आहेत, कारण प्रत्यक्षात पाहिलं तर आमचे अनेक विषयांमध्ये मतभेद देखील होते. परंतु मला स्वामीजी आवडले आणि स्वामीजींना देखील मी आवडलो असणार हे जाणवण्यासारखे बरेच काही पुढे घडले. चित्राखाली हेच ते स्वामीजींचा आश्रमातला एक फोटो आहे. हा बऱ्यापैकी तरुण असतानाचा फोटो आहे. आता स्वामीजी वयस्कर आहेत. चित्राखाली लिहिलेल्या ओळींचा सोयरानुवाद असा आहे. आधी काय लिहिले ते वाचूया. अ साधू इज नॉट डेडिकेटेड टू सर्व गॉड ऑर रिलिजन. द ओनली गोल इज टू अटेन एनलायटनमेंट. एनलायटनमेंट इज अन एक्सप्रेशन ऑफ डिवाइन इक्वॅलिटी. सद्गुरू श्री 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 प्रबुद्धानंद भारती स्वामीजी. साधूचं ध्येय देवाची किंवा धर्माची सेवा करणे हे नाही, त्याचं एकमेव ध्येय आहे मोक्षप्राप्ती. मोक्षप्राप्ती हे दैवी एकरूपतेचे प्रकटीकरण आहे, असं स्वामीजींचं मत आहे. मी स्वामीजींना म्हणालो की मी आता सकाळीच चालायला सुरुवात केली आहे. 1 किलोमीटरसुद्धा चाललेलं नाही आणि आज मला पुढच्या मुक्कामी पोचावं लागेल. त्यामुळे मी स्नान करून आपलं दर्शन घेऊन पुढे निघेन. स्वामीजी म्हणाले, असे काही ठरवायची पद्धत नर्मदा परिक्रमेमध्ये असते का? रोज अमुक किलोमीटर चालले पाहिजे असे कुणी सांगितले आहे? आम्ही तुला आवडलो नाही का? मला माझी चूक लक्षात आली आणि मी हात जोडून उभा राहिलो. स्वामीजी म्हणाले, हे पहा, आम्ही संन्यासी आहोत, सतत भ्रमण करत असतो. उद्या मी बंगलोरला जाणार आहे, त्यामुळे आजचा दिवस जर तू राहिलास आणि थोडीशी विश्रांती घेतलीस तर आम्हाला आनंद वाटेल. तू खूप चालतो आहेस असे तुझा अवतार पाहून लक्षात येत आहे. तुला राहायचे तितके दिवस राहा, ताजातवाना हो आणि मग पुढे जा. त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकांना आवाज दिला आणि सांगितले, हा मुलगा आपल्या आश्रमामध्ये कधीही आला तरी त्याला जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस राहू द्यावे. आमची स्पेशल परवानगी आहे. स्वामीजींनी इतक्या प्रेमाने आग्रह केल्यावर माझे डोळे पाणावले आणि मी त्यांच्या पायावर लोटांगण घातले. स्वामीजी एका विशिष्ट पद्धतीने आशीर्वाद द्यायचे. अतिशय सुंदर अशा रीतीने त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. त्यांच्या हातावर मी कधीही पाहिली नव्हती इतकी ठळक, खोल आणि लांब अशी भाग्यरेषा होती, जी चटकन नजरेत भरायची. आशीर्वाद देताना ते आज्ञाचक्रावर आणि सहस्रार चक्रावर विशिष्ट गतीने आघात करायचे. त्यांना मर्मबिंदूंचे असलेले हे ज्ञान केवळ आध्यात्मिक नव्हते, तर पूर्वाश्रमी हे स्वामीजी न्यूरोसर्जन होते आणि संपूर्ण जगभर मेंदूच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी अविरत प्रवास केलेला होता. त्यांची पूर्वाश्रमीची श्रीमंती भल्याभल्यांना थक्क करेल अशी होती, परंतु त्यांनी या सर्व मोहमायेचा त्याग करून संन्यास घेतला. त्यांचे नियम अतिशय कठोर होते. ते कोणालाही शिष्य वगैरे करून घेत नसत. त्यांचे ठरलेले 7 भक्त होते. या सर्वांनी मिळून एक कायम निधी उभा केला होता. स्वामीजींचा संपूर्ण खर्च आणि आश्रमाचा संपूर्ण खर्च याच्यातूनच चालायचा. स्वामीजी आश्रमासाठी 1 रुपया देखील देणगी घेत नाहीत. आताच्या काळामध्ये हे अतिशय दुर्मिळ आणि आदर्श असं उदाहरण आहे. मी परिक्रमावासींसाठी बांधलेल्या उत्तम अशा हॉलमध्ये आसन लावले. आश्रमाच्या बाहेर बांधलेल्या बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ केली. स्वामीजींनी दिलेले नवीन कपडे घालून तयार झालो. स्वामीजी खोलीमध्ये गेले होते.
मग नुसते बसून राहण्यापेक्षा मी स्वयंपाकघरात शिरलो आणि तिथे मदत करायला सुरुवात केली. इथे पोळ्या बनवण्याचे आणि भाजण्याचे सुंदर मशीन होते. एकसारखे फुलके तयार व्हायचे. आश्रमामध्ये सर्व आधुनिक यंत्रणा होती. मोठे मोठे फ्रीज होते. स्वामीजींनी आश्रम उभा करताना प्रचंड पैसा खर्च केला होता. प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्ट दर्जाची वापरली होती. स्वामीजींनी इथे 3 ट्रस्ट निर्माण केले होते. एक राजराजेश्वरी महापीठम, दुसरा श्रीविद्या महापीठम, तिसरा रम्या परिक्रमा श्रीनिवास. आणि हे सर्व ज्या वास्तूमध्ये होते त्या वास्तूला काली मातंगी आश्रम असे नाव दिले होते. स्वामीजी जगप्रसिद्ध सर्जन असल्यामुळे अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम होता. स्वभाव अतिशय कडक होता. वाणीमध्ये जरब होती. प्रचंड अभ्यास करण्याची वृत्ती होती. अद्भुत पाठांतर होते. प्रचंड ग्रंथांतर होते. रोखठोक बोलण्याचा स्वभाव होता. राजकारण या विषयाची प्रचंड घृणा त्यांना होती. हाडाचे तमिळ असल्यामुळे स्वाभाविकच मोदीविरोध होता. बाहेरच्या लोकांशी केवळ इंग्रजीमध्ये बोलत, हिंदी चुकूनसुद्धा बोलत नसत. स्वामीजी वर्षभर इकडे राहिले होते आणि बंगलोरला निघाले होते. त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या क्षणी मी तिथे पोहोचलो होतो. एक दिवस उशीर झाला असता तर स्वामीजींचे दर्शन झाले नसते किंवा अगदी खालून चालताना वरती न पाहता सरळ गेलो असतो तरी आश्रम मागे पडला असता. मैयाकाठी मैयाकाठी जे होते ते चांगल्यासाठीच होते. स्वयंपाक करण्यासाठी 2 पगारी स्त्रिया ठेवलेल्या होत्या. त्या दोघी माताराम निमाडी भाषेमध्ये बोलायच्या. सुहास सुरडी यांच्या पत्नी देखील तिथे आल्या होत्या. त्या देखील स्वयंपाकघरात मदतीसाठी थांबल्या होत्या. सुहासना सर्व भाषा येत असल्यामुळे अस्खलित निमाडीमध्ये त्या स्त्रियांना सूचना करत. त्यांना देखील सुरडी कुटुंबियांबद्दल खूप आदर होता असे जाणवले. या दोन्ही स्त्रिया परित्यक्त असून स्वामीजींनी त्यांना पोटच्या पोरींप्रमाणे उत्तम सांभाळ केलेला होता. त्यामुळे दोघींना स्वामींबद्दल प्रचंड आदर होता. मी भाजी चिरली, परंतु इतकी भाजी का आहे हे मला कळत नव्हतं, कारण जेवणारे फारसे कोणी नव्हते. परंतु नंतर मला असे लक्षात आले की स्वामीजी आसपासच्या गावातल्या सगळ्या मुलांना आणि विधवा स्त्रियांना रोज मोफत भोजन देत. या भागातल्या मुलांचे कुपोषण होत आहे असे स्वामींच्या लक्षात आले होते. त्यामुळे या मुलांना पोषक आहार मिळावा म्हणून स्वामीजींनी दररोजचे 2 वेळचे मोफत अन्नछत्र सुरू केले होते. इथे विधवा स्त्रिया, परित्यक्ता आणि लहान मुले यांना दररोज भरपूर जे भोजन दिले जायचे. किती मोठे कार्य आहे, या कार्याला तोडच नाही. स्वामीजींच्या 2 गाड्या होत्या. बोलेरो गाडी देवा नावाचा तमिळ चालक चालवायचा आणि स्कॉर्पिओ गाडी मल्लिकार्जुन नावाचा कानडी चालक चालवायचा. या दोघांना मी त्यांच्या गाड्या धुवू लागलो. दोन्ही भाषा मला जुजबीत असल्यामुळे दोघे देखील खुश झाले. दोघांच्या मनात स्वामींच्याबद्दल प्रचंड आदर होता. जेव्हा नोकराच्या मनामध्ये स्वामीबद्दल मनापासून खराखुरा आदर असतो तेव्हा ओळखायचे की हा मालक खरोखरच चांगला आहे. स्वामीजी या स्त्रियांना आणि मुलांना भोजन द्यायचे आणि कपडालत्ता देखील द्यायचे. मी तर राहिलो त्या काळात स्वामींनी मला खूप वेळ दिला. त्या वास्तव्यात खूप काही शिकलो. आश्रम कसा असावा, कसा चालवावा, आश्रम कसा वाढवावा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे रम्या परिक्रमा श्रीनिवास आश्रम. स्वामींनी मला एक फार महत्त्वाचे सूत्र दिले, लर्न टू अनलर्न द थिंग्स. वरवर पाहता स्वामीजी कर्मकांडाला फारसे महत्त्व देत नाहीत असे वाटायचे, परंतु त्यांचे संन्यास धर्माचे सर्व नियम ते काटेकोरपणे पाळत होते. त्यामुळे कर्मकांडाला महत्त्व देत नाहीत असे म्हणता येणार नाही, परंतु अनाठाई महत्त्व नक्कीच देत नव्हते. उदाहरणार्थ, या आश्रमामध्ये रजस्वला स्त्रियांचा मुक्त वावर असायचा. त्यांना कुठलीही बंधने कुठल्याही दिवशी घातलेली नव्हती. हे फारच क्रांतिकारक पाऊल आहे. विशेषतः नर्मदा खंडामध्ये अन्यत्र कुठे असे उदाहरण मला पाहायला मिळाले नाही. असू देखील शकते, परंतु माझ्या पाण्यात आले नाही. शाळकरी मुली त्यामुळे अतिशय आनंदाने आश्रमात बागडताना दिसायच्या. इथे 3 दैवते स्थापन केलेली होती. महादेवाची एक भव्य पिंड होती, एक सरस्वती माता होती, एक काली माता होती. या 3ही मूर्ती एका कट्ट्यावर स्थापन केल्या होत्या. आजूबाजूला भिंती नव्हत्या. नर्मदेच्या पार्श्वभूमीवर या देवतांचे छान दर्शन व्हायचे. मीनाक्षी पूजा मंडप नावाची एक जागा बांधली होती. मदुराई मीनाक्षी देवीला वाहिलेली ही जागा होती. परिक्रमावंशींची सोय देखील अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची केली होती. मी सवयीप्रमाणे आश्रमाचा संपूर्ण परिसर बारकाईने पाहिला. मला सर्वात जास्त आवडलेली जागा म्हणजे नर्मदा मैयाकडे तोंड करून बांधलेल्या ध्यानकुटी होय. इथे बसल्यावर सरळ 30 किलोमीटर रेषेमधला नर्मदा काठावरचं प्रत्येक स्थान दिसायचं. 11 लिंगी धर्मपुरीपर्यंतचा परिसर एका सरळ रेषेमध्ये इथून दिसायचा. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी. आश्रम नावाप्रमाणे अतिशय रम्य होता. आश्रमाची काही छायाचित्र आपल्या माहितीकरता सोबत जोडतोय. मी आश्रमाच्या मागील बाजूने प्रवेश केला होता, परंतु पुढच्या बाजूने असे भव्य प्रवेशद्वार बनवलेले होते. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं परिसराचं महाद्वार देखील तितकंच सुंदर बनवलं होतं. दोन्ही बाजूला 2 पाट्या होत्या. रम्या परिक्रमा श्रीनिवास, काली मातंगी आश्रम, दत्तवाडा. आश्रम अगदी नर्मदेच्या काठावर असल्यामुळं पाण्याची पातळी वाढली की असा बेटासारखा होऊन जायचा. याच खडकावून जाताना मला डावीकडे काहीतरी आहे असं जाणवलं आणि मी वरती गेलो तेव्हा आश्रमाचं छोटंसं दार मला दिसलं होतं. समोर दत्तवाडा गावाचं डोहकूप आपल्याला दिसतं आणि हेच ते आश्रमाचं दार. मागे नर्मदा मैयाचं पात्र आपल्याला दिसते, भरघोस पाणी असलेलं. याचं दार उघडं आहे, कुलूप उघडं आहे म्हणून मी आतमध्ये प्रवेश केला होता आणि नर्मदा मैयाकडे तोंड करून बांधलेल्या याच त्या ध्यानकुटी आहेत.
डावीकडे छोटंसं प्रवेशद्वार दिसतंय बघा. इथे तासनतास बसून मैयाचं दर्शन करण्याचा आनंद अद्वितीय आहे. ही संकल्पनाच फार मला सुंदर वाटली. आश्रमामध्ये अशी एक मोठी शेड होती जिथं भोजन प्रसाद दिला जायचा आणि दिवसभर मुलांचा धुडगूस इथं चालू असायचा. कितीही दंगा केला तरी मुलांना स्वामीजी काही बोलायचे नाहीत. मोठ्या माणसांना मात्र चांगले शिस्तीत ठेवायचे. आश्रमामध्ये महाराजांनी अतिशय भव्य असं एक शिवलिंग स्थापन केलं आहे. या शिवलिंगाच्या कट्ट्यावर शक्यतो कोणाला जाता येत नाही. स्वच्छतेच्या कारणासाठी हे बंधन घालण्यात आलं आहे. स्वामीजी पूर्वाश्रमीचे न्यूरोसर्जन असल्यामुळं स्वच्छतेला अतोनात महत्त्व देतात. शिवलिंगा शेजारीच सरस्वती देवीची मूर्ती आहे आणि शेजारी काली माता उभी आहे. या सगळ्या मूर्ती नेपाळमधल्या काली गंडकी नदीतून आणलेल्या काळ्याभोर पाषाणातून म्हैसूर भागातल्या कारागिरांनी घडवलेल्या आहेत. अयोध्येतले बालक्रम देखील याच भागातल्या कारागिरांनी घडवलेला आहे. त्यामुळं या मूर्ती खूप सुंदर आहेत. मी काही काळ नोकरीनिमित्त म्हैसूरमध्ये राहिलेला असल्यामुळं इथली शिल्पकला मी जवळून पाहिलेली आहे. ती लगेच लक्षात येते. महाराजांनी ग्रामस्थांसाठी महाकाली स्मशानघाटाची निर्मिती केली. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुंदर असं पालनपोषण करणारा असा हा आश्रम तुम्हाला सांभाळतो. या आश्रमाची पाठी खरं तर मी लोहारा गावातच पाहिली होती. यातली सूचना वाचून हा आश्रम अतिशय कर्मठपणे परंपरा पाळणारा असेल असा माझा अनुमान होतं. परंतु अनुभव अतिशय वेगळा निघाला. याच्यात खाली असं लिहिले बघा की ब्राह्मण सेवाधारी जो नर्मदा परिक्रमा के समय यहाँ रहकर परिक्रमावासियों की सेवा करना चाहते हैं वो संपर्क करे. पण प्रत्यक्षात आश्रम अतिशय भेदभावरहित आणि सुंदर असा होता. आश्रमामध्ये बांधलेली सुंदर अशी भोजनशाळा, रम्या परिक्रमावासी निवास खाली वरती अशी परिक्रमावासींची राहण्याची उत्तम सोय इथं केलेली आहे. वर जाण्यासाठी अशा जिन्याची निर्मिती केली. या खोलीमध्ये मी फार काळ विश्रांती घेतली फार कमी काळ विश्रांती घेतली. संपूर्ण वेळ आश्रमाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यातच मला आनंद मिळाला. स्वामीजींच्या आणि माझ्या बऱ्याच आवडी मिळत्या जुळत्या होत्या. मध्येच स्वामीजी बाहेर येऊन गाणी ऐकत बसले होते. तेव्हा त्यांनी उत्तम दर्जाच्या साऊंड सिस्टीमवर सुंदर तमिळ गाणी लावली होती. गंमत म्हणजे आमची गाण्यांची आवड देखील सारखीच निघाली. त्यांनी लावलेली तमिळ गाणी मी गातो आहे हे पाहिल्यावर त्यांना फार आनंद वाटला. त्यांच्यासोबत असलेला हरी नावाचा कोवई अथवा कोइंबतूर इथला शिष्य देखील खुश झाला. इलायराजाची जुनी गाणी ठीक आहेत, परंतु विद्या वॉक्स नावाच्या अतिआधुनिक गायिकेचं माझं आवडतं गाणं देखील स्वामीजींचं सर्वात आवडतं गाणं होतं. पलिवाल भद्रवटकम असं हे गाणं आहे आणि हे खरं तर एका पारंपरिक देवीचं स्तवन आहे. तिला या विद्याताईनं आधुनिक रूप दिलं आहे. मी हे आधुनिक रूप आणि जुनं गाणं देखील बरेचदा ऐकायचो. स्वामीजींनी देखील ते याच क्रमाने ऐकले. मी हे गाणी तोंडपाठ म्हणून दाखवल्यावर त्यांना फार मौज वाटली. उमामोहनची स्तोत्र देखील स्वामी देखील माझ्याप्रमाणे ऐकायचे. सध्या डेटा मायनिंगचं क्षेत्र हे इतक्या पराकोटीचं प्रगत झाले. एखाद्या माणसाची आवड ठरवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण झालं. तुम्हाला काय आवडले पाहिजे तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवून तुमची आवड दृढमूल केली जाते. किंवा एखाद्या व्यक्तीला काय आवडते हे पाहिल्यावर दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासात ती व्यक्ती आली की त्याच गोष्टी वाजवल्या जातात किंवा ऐकवल्या जातात. परंतु यासाठी तुमचे प्रोफाईल असलेले डिव्हाइस तुमच्यासोबत असणे आवश्यक असते. इथे माझ्याजवळ काहीच नव्हते. त्यामुळे स्वामीजींची ही आवड खरीखुरी होती आणि आमच्या दोघांच्या जुळणाऱ्या आवडी हा योगायोग नव्हता तर वास्तवात असे होते. तमिळ गाणी गाऊन दाखवल्यावर स्वामीजी भलतेच खुश झाले. त्यांच्याशी इतक्या मोकळेपणे कोणी संवाद साधत नसे. त्यांची थोडीशी जरब आणि दहशत असल्यासारखी होती, परंतु मला तशी काही भीती बाळगण्याचं कारण नव्हतं. हीच भिक्षेच्या जोळीची ताकद असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रकटे महंती, स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती भिक्षा गुणे. याचा अर्थ इथं मला जणू काही कळत होता. या आश्रमामध्ये संध्याकाळी अजून काही परिक्रमावासी आले. ओंकारेश्वर इथून नुकतीच परिक्रमा त्यांनी उचलली होती. याच्यामध्ये प्रामुख्याने माझ्या लक्षात राहिले व अजूनही संपर्कामध्ये असलेले एक परिक्रमावासी होते. ते म्हणजे तुकाराम बुवा सुरवसे. हे बीड जिल्ह्यातल्या वडवणीजवळच्या चिंचाळा या गावातले होते. स्वभावाने अतिशय तापट होते. गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते. व्यवसायाने बांधकाम कारागीर होते. पत्नी व हे असे दोघेच राहायचे. अतिशय आनंदी आणि विनोदी स्वभाव असला तरी शीघ्रगोपी कशाला म्हणतात यांच्याकडे पाहून मला कळायचे. एका क्षणात यांच्या रागाचा पारा चढायचा. दष्टपुष्ट धिप्पाड देहष्टी असल्यामुळे समोरच्यांना घाबरून असायचे. हेच आमचे लाडके तुकाराम बुवा सुरवसे. हे सध्या सायकलवरून 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करतायत. अधूनमधून मला फोन करत असतात. तुकाराम बुवांनी परिक्रमा एकट्याने सुरू केली होती, परंतु उशिरा परिक्रमा उचलल्यामुळं त्यांना फारसं कोणी सोबत भेटलं नव्हतं. त्यातल्या त्यात एक मराठी काका आणि एक मध्य प्रदेशमधला संसारामुळे पिचलेला गांजलेला परिक्रमावासी त्यांना भेटला होता.
तिघे काही काळ एकत्र चालले होते. मध्य प्रदेशमध्ये हेच ते परिक्रमावासी जे तुकाराम जोरवसे यांच्यासोबत चालत होते. यांचं नाव आम्ही दुखेराम असं ठेवलं होतं. तुकाराम बुवांच्या कडक स्वभावामुळे या तिघांचे सतत खटके उडायचे. मध्य प्रदेशातील मनुष्य बिचारा अतिशय गरीब होता आणि दुसरा मराठी परिक्रमावासी मात्र आगाऊपणे तुकाराम बुवांच्या खोड्या काढायचा. या तिघांची मजा पाहताना मला फार हसू यायचे आणि मनोमन मी मैयाचे आभार मानायचो की बरे झाले माझ्यासोबत तू कोणाच्या गळ्यात बांधलेले असते. त्या आश्रमामध्ये कायमचे राहावे असे कोणालाही वाटावे इतका हा रम्य होता. इथे सतत छोट्या मुलांचा राबता असल्यामुळे तसे असेल कदाचित, परंतु इथली स्पंदने अतिशय सकारात्मक होती. इथली बंधने देखील अतिशय स्वीकार्य आणि आदरणीय होती. स्वामीजींनी दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला निघताना कट्ट्यावरच्या तीनही देवांची महापूजा घातली. ते स्वतः कट्ट्यावर जाऊन तिन्ही देवतांना आंघोळ घालतात. या प्रसंगी अन्य कोणीही त्या कट्ट्यावर जात नाही. सर्वजण हात जोडून खाली उभे असतात. आज स्वामीजी जाणार हे माहिती असल्यामुळे गावातील बरेच लोक तिथे जमले होते. मला स्वामीजींनी कट्ट्यावर बोलवून घेतले आणि आम्ही दोघांनी तीनही मूर्तींना सुंदर असे पंचोपचारपूर्वक अर्चन केले. नंतर मला आश्रमातील लोकांनी सांगितले की असे कोणाला स्वामीजी सोबत पूजेसाठी घेत नाहीत, कट्ट्यावर तर चढूच देत नाहीत. त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहात. हे भाग्य नक्की कसले आहे याचा विचार मी करू लागलो. मी जर माझ्या घरातून थेट या आश्रमामध्ये गेलो असतो तरी देखील मला वरती येण्याची परवानगी दिली असती का? नक्कीच कोणीही दिली नसती. ही सर्व कृपा त्या नर्मदा मातेची होती. हा सर्व मानसन्मान त्या नर्मदा मातेला मिळत होता. तिला सोबत घेऊन चालल्यामुळे आमचा सन्मान. नरेंद्र मोदी जेव्हा रोड शो करतात तेव्हा लोक त्यांच्या अंगावरती फुले उधळतात. त्यातली काही फुले त्यांच्या चालकाच्या अंगावर देखील पडतात. उद्या जर त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणू लागला की मी अमुक अमुक गावावर रस्त्यावरून जाताना माझ्या अंगावर लोकांनी खूप फुले उधळली, तर ते विधान किती हास्यास्पद ठरेल. तितकेच मला मिळणारे सर्व मानसन्मान माझे आहेत असे मी म्हणणे हास्यास्पद होते. यातले काही माझे नव्हतेच. मी नर्मदा मातेची छोटीशी खोपी घेऊन चालणारा चालक असल्यामुळे तिच्यासोबत मला देखील या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत होत्या इतकेच. बरोबर निघण्याची वेळ झाल्यावर स्वामीजींच्या गाड्या दारात येऊन थांबल्या. मी आणि हरीने स्वामींचे सर्व सामान गाड्यामध्ये नीट लावले. माझ्या गुरुदेवांनी आयुष्यभर सतत गाडीने प्रवास केला. अक्कलकोट स्वामींनी त्यांना असा आदेश दिला होता की 3 दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहू नकोस. खरं तर हा संन्यासाचा नियम आहे, परंतु गृहस्थ असूनही त्यांनी संपूर्ण 56 वर्ष हा नियम प्राणपणाने जपला. त्यांच्यासोबत मी अनेक वेळा चालक म्हणून किंवा मदतनीस म्हणून हजारो किलोमीटर प्रवास केलेला आहे. त्यामुळे त्यांनी मला गाडीमध्ये सामान कसे लावावे इथपासून ते बॅगेमध्ये अधिकाधिक सामान कसे बसवावे इथपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्या पद्धतीने सामान लावल्यावर गाडीमध्ये भरपूर जागा मोकळी राहते. या अनुभवाचा वापर करत मी सगळं सामान लावून दिलं. हरीला आश्चर्य वाटलं, कारण येताना हेच सामान त्याला खूप वाटलं होतं, पण जाताना खूपच चोखपणे लागलं होतं. मी स्वामीजींना नमस्कार करून आज्ञा मागितली. ते मला म्हणाले, जेवल्याशिवाय जाऊ नकोस. गावातील सर्व मंडळी हात जोडून उभी राहिली. सुमारे वर्षभर सलग इथे राहून आश्रमाचे बरेचसे काम स्वामीजींनी उरकले असल्यामुळे स्वामीजींच्या सहवासाचे प्रेम सर्वांच्या मनात निर्माण झाले होते. त्यामुळे आता स्वामीजी जात आहेत या कल्पनेने सर्वजण रडू लागले. नर्मदेहरचा पुकारा करत स्वामीजी निघून गेले. मातीच्या रस्त्यावरून धूळ उडत जाणाऱ्या त्यांच्या त्या जीप पाहत मी आश्रमाचा दरवाजा लावून घेतला आणि स्वयंपाकाला लागलो. काजल नावाची एक छोटीशी मुलगी इथे मदत करायची. स्वयंपाक झाल्यावर मुलांची पंगत झाली. रात्री मुक्कामाला आलेले परिक्रमावासी सकाळीच निघून गेले होते. मी सर्वांचे भोजन झाल्यावर भोजनप्रसाद घेतला आणि झोळी उचलली. आश्रमामध्ये मला भेटलेले बहुभाषा कोविद श्री सुहास सुरडी यांचे एक चित्र दरम्यान मला आता सापडलं. सगळं जग फिरून झाल्यावर हा मनुष्य स्वामीजींच्या चरणाशी स्थिरावलेला होता. मला सुहास पुढचा रस्ता कसा आहे ते सांगू लागले, परंतु मी पुन्हा एकदा मागच्या गेटकडे निघालो. ते म्हणाले मागून रस्ता नाही, परंतु मी त्यांना सांगितले की नर्मदेच्या काठावर कुठेही रस्ता नाही असे होत नाही, त्यामुळे निश्चिंत राहावे, मार्ग सापडेल. सुहास सुरडी या माणसाला भेटण्याची प्रचंड इच्छा मनात आहे. अतिशय हुशार आणि विद्वान मनुष्य आहे. गुरूंच्या चरणी भाव कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. त्यांनी दिलेला क्रमांक लागत नाही. वाचकांच्यापैकी कोणाच्या परिचयाचे असतील तर मला नक्की कळवावे. अशा रीतीने परिक्रमेतील सर्वात कमी चालणे किती असू शकते हे अनुभवत मी आश्रमाला निरोप दिला. प्रसंगी 55 ते 60 किलोमीटर अंतर एका दिवसामध्ये चालण्याचा अनुभव वाटीशी असताना या आश्रमामध्ये आलो त्या दिवशी केवळ 1 किलोमीटर चाललो होतो. परिक्रमेमध्ये तुम्ही किती चाललात हे महत्त्वाचे नसते, तर तुम्ही कुठपर्यंत चाललात हे महत्त्वाचे आहे. चालत तुम्ही कुठे पोहोचलात याला अधिक महत्त्व आहे. कधी गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप चालावे लागते, तर कधी पावलापावलावर तुम्हाला थांबण्यासारखी ठिकाणे, माणसे, स्पंदने, निमित्ते भेटतात. बाहेर पडल्यावर 2 डोहकूपे पार केली आणि डाव्या हाताला असलेल्या एका तमिळ साधूंच्या आश्रमाने पुन्हा एकदा लक्ष वेधले. आपण हनुमंताला मारुती किंवा हनुमान म्हणतो, परंतु दक्षिण भारतात अंजनेय स्वामी असं नाव वापरतात. ते एक मारुती मंदिर होतं. अंजनेय शक्तिपीठम दत्तवाडा. पुराचं पाणी येत असल्यामुळे अशा पद्धतीचं बांधकाम करायची पद्धत तिकडं आहे. हनुमंताची गोजीरवाणी मूर्ती. आश्रम अगदी काठावर आहे. बाहेरूनच मी या स्थानाचं दर्शन घेतलं आणि पुढे चालू लागलो. अजून एखाद्या ठिकाणी थांबणं परवडणारं नव्हतं. नावा बंद होण्याच्या आत समुद्र किनारा गाठणं क्रमप्राप्त होतं. दत्तवाडा या गावातलं अजून एक वैशिष्ट्य आहे. नर्मदेच्या काठावर
संपूर्णपणे अखंडपणे पसरलेल्या एका खडकामुळे इथं नर्मदेला वळण घ्यावं लागतं. हा खडक इतका मोठा आहे की या खडकामध्येच एक अखंड घाट कोरला आहे. हा घाट अतिशय सुंदर आहे. एका दगडात कोरलेला नदीवरचा असा घाट जगाच्या वाटेवर अजून कुठे असल्याचे ऐकिवात नाही. या घाटातील अक्षरशः प्रत्येक पायरीचं अवलोकन मी बसून बसून केलं. प्रत्येक पायरी वेगळी आणि प्रत्येक पायरी अतिसुंदर होती. शिवाय या पायऱ्या करताना चुकीला वाव नव्हता, कारण एक चूक झाली की सगळा घाट कामातून गेला. नक्षीकाम केलेल्या अशा या पायऱ्या होत्या, परंतु तरी देखील प्रत्येक पायरी अतिशय सुंदरपणाने कोरलेली होती. रम्य परिक्रमा आश्रमातून बाहेर पडल्यावर थोड्याच अंतरावरती हा घाट लागला. इथे चंगाबाबा नावाच्या संतांची समाधी, तिचं दर्शन घेऊन पुढे निघालो. चंगाबाबांचं समाधी मंदिर आपण बघतोय. ही चंगाबाबांची समाधी. ही ती 2 डोहकूपं पार करून येणारा रस्ता, काठावरचा मार्ग किती सुंदर आहे बघा. मार्ग म्हणजे रस्ता शोधायला जाऊ नका. आपल्याला फक्त चालता येईल असं काही असलं की त्याला मार्ग म्हणायचं. या भागातली रम्य अशी नर्मदा मैया, तुझ्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, अहंता मुळीची मुळातून मोडे, अहंता मुळीची मुळातून मोडे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.